तू एका जागी शांत उभा राहणार आहे का? नाही उभं राहायचं मला शांत एका जागी. काय तुला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? हे तू जे काही वागतोय ना सध्या, हा प्रॉब्लेम आहे मला. तुम्ही ना, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही मला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? नाही मला कळतं तुम्ही माझ्याकडे कसं बघता. तू, भाऊ, काका, आता काकू पण तेच करते. आणि तुमच्या नादामुळे ती संपदा, तिलाही असं वाटतं की मी चुकीचा आहे. मग तुम्ही शिवाकडे अजिबात बघत नाही, तुम्हाला तिचे इंटेन्शन्स कळत नाहीत. एक मिनिट हा. शिवाबद्दल एकही शब्द आता मी ऐकून घेणार नाही. मग काय लिहून देऊ? तू आधी माझा मित्रच लक्षात ठेव. नाही बरोबर आहे आशू, मी आधी तुझाच मित्र आणि मला चांगलं लक्षात आहे. पण हा जो आशू माझ्या समोर उभा आहे ना, याला मी ओळखत नाही. आमचा जो आधीचा आशू होता ना, जो शिवाच्या प्रेमात होता, तो माझा खरा मित्र आहे. कारण त्याला माहित होतं शिवा कायम तिच्या लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी उभी राहते आणि तिच्या या चांगल्या गुणांच्या तो प्रेमात होता. पण हा जो काही माझ्या समोर उभा आहे ना आता, त्याने शिवाच्या या चांगल्या गुणांना स्वतःच्या इगोवर घेतलं आणि हे असं सगळं काहीतरी विचित्र वागतोय. तुला खरंच कळत नाही आशू, या सगळ्यात तुझं नुकसान होतंय ते. अरे आत्तापर्यंत तू शिवाला साथ देत होता ना. आठवतोय का त्या आजी? काय संबंध होता तुझा त्यांच्याशी? त्यांना तू अग्नी दिलास का? तर शिवावर विश्वास ठेवून रक्तदान केलं, वेळ पडलास आपल्याच कंपनीचे पोस्टर लावले. तो कॉर्पोरेटर, त्याच्याशी नडलास का? नडलास कोणासाठी? तर वस्तीतल्या लोकांसाठी. आपले कोण लागतात ते? काय संबंध त्यांच्याशी आपला? पण उभा राहिलास ना त्यांच्यासोबत. कोणावर विश्वास ठेवून? तर शिवावर विश्वास ठेवून. आणि आज त्या शिवाला तू खोटं ठरवतोय. काय झालंय तुला? हे जे दोन आशू आहेत ना, त्यांच्यात खूप फरक आहे भावा. एकदा आमच्या बाजूने विचार कर. आणि भाई मला विचारशील ना तर प्रामाणिकपणे सांगतो, आमचा आधीचा आशूच बरोबर होता. झालं? याचे काय जुना आशू नवीन आशू लावलेस ना तू? असं काही नाही आहे. आशू एकच आहे, परिस्थिती बदलली आहे. तू माझ्या जागी एकदा उभा राहून बघ ना. पण ते नाही जमणार. आणि तिची काय शिवा जे काही करते ना, ते लोकांच्या चांगल्यासाठी नाही करत आहे. तिचा स्वतःचा राग आहे म्हणून ती सगळं करते आणि ती करणार मुद्दामून. बरोबर आहे भावा तुझं. कोणीही कोणाची जागा घेऊ शकत नाही. तसंच तूही शिवाची जागा घेऊ शकत नाही. म्हणून तुला कळत नाहीये की शिवा बरोबर आहे ते. तसं तर तसं